दादा येऊ? काय झालं दादा, मला बोलवलंस? तू रोहनचा आणि त्याच्या ताईचा अपमान केलास. मी? हे बघ, परवासारखं परत परत व्हायला नको म्हणून मी तुला स्पष्ट विचारतोय. तू त्यांना बरंच काही बोललास असं आदिरा सांगत होती मला, आणि म्हणून ती चिडली. आणि तिने काय केलं हे बोलली का ती तुला? ते मी बोलणारच आहे, पण तू सांग तू काय केलंस. दादा मी खरंच एवढं काहीच बोललो नव्हतो. आणि आदिराचं तुला माहितीये ना, कशावरूनही चिडते ती. आता सुद्धा एवढं काहीच झालं नाहीये दादा. तिने ना नक्कीच ओव्हर ड्रॅमॅटिक व्हर्जन सांगून माझी चुगली केली असणार. हे बघ, तिचं वर्जन तुझं वर्जन हे असलं मला काही नकोय. मला खरं काय ते सांग. दादा मी सांगतो तुला. बघ, मी कॅज्युअली बोललो होतो. चुकीचं किंवा वाईट असं काहीच बोललो नव्हतो. आता हे तर खरं आहे ना की इथल्यासारखी लाईफस्टाईल आदिराला तिकडे सासरी मिळणार नाहीये. हेच मी तिला मेंटली प्रिपेअर व्हावं म्हणून सांगत होतो. इनफॅक्ट मी तिला हेही सांगितलं की एवढे महागाचे कपडे घेऊ नकोस, कारण त्याचा मेंटेनन्स नंतर त्यांना करावं लागेल. यात काही चुकीचं बोललो का मी? ती तर मला अजून बरंच काही सांगत होती तू बोललास म्हणून. दादा तू हवं तर रोहनला विचार. मी खरंच काय बोललो नाही दादा. उलट तिने ना नेहमीसारखा तमाशा केला, मला पब्लिकमध्ये ह्युमिलिएट केलं. माझं इंटेन्शन चांगलंच होतं दादा. अंशू, इंटेन्शन चांगलं जरी असलं तरी सुद्धा सांगण्याची पद्धत जर चुकीची असली ना तर त्यांनी गैरसमज निर्माण होतात. ओके दादा, यू आर राईट. मे बी माझी जागा चुकली. सॉरी. ठीक आहे, तू आदिराशी सध्या तरी काही जास्त बोलायला जाऊ नकोस. एकतर ती हायपर आहे, त्याच्यात तिचं लग्न जवळ आलंय. उगाच ना अजून काही प्रॉब्लेम यायला नको. मी बघतो, मी बोलतो आदिराशी. ओके दादा, येऊ मी? गुड नाईट दादा. गुड नाईट.